नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम MPSC अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आज आपण काय बोलतोय, कारण 19 जूनला आयोगानं एक प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलेलं आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी समजणार आहेत. एक सरळ सेवा कशी होणार आहे, सरळ सेवा कशी होईल, आणि जे म्हणतायत ना गट क मध्ये सर्व पद मर्ज होऊन ते कसं केले जातील. तर वेगवेगळ्या अफवांना एक फुल स्टॉप देण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तुम्ही फक्त 5 मिनिटं शांत राहा, तुमचं सद्विवेक बुद्धी सगळी जागृत ठेवा आणि आपण जे काय बोलतोय त्याला तुमच्या ह्याच्यावर कसोटीवर ताडून पहा. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काय सांगितलंय, समाज माध्यम म्हणजे वेगवेगळे प्रसार माध्यमं असतात, त्यामध्ये समाज माध्यमांचा सगळ्यात मोठा रोल आहे आता सध्याच्या घडीला. तर त्याच्यानुसार वेगवेगळ्या टेलिग्रामला, व्हॉट्सअपला फिरत राहते की बघा अभ्यासक्रम बदलणार. आता अभ्यासक्रम बदलणार, अभ्यासक्रम रिव्ह्यू करण्यासाठी कमिटी नेमलेली आहे बघा. आता हे मित्रा, त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, हे महत्त्वाचं आहे बघा. ह्यांच्या एक समिती गठीत करण्यात आलेली आहे परदेशी सरांच्या अध्यक्षतेखाली. मग आता काय करणार आहे त्याच्यानुसार, तेच गट अ, गट ब आणि गट क या तिन्हींचेही सिलेबस हे रिव्ह्यू होणार आहेत. काय होणार आहेत? रिव्ह्यू होणार आहेत, हे लक्षात ठेवा. रिव्ह्यू होणार आहेत. ह्याच्या आधी MPSC सिलेबस बदलले का? तर हो, MPSCने आधी ह्याच्या आधी गट ब चा सिलेबस बदलला, गट क चा सिलेबस बदलला, गट अ चा सिलेबस बदलला. सिलेबस बदलला म्हणजे काय केलेलं असतं, तर ठराविक घटक असतात, त्यांचे काही घटकांचे मार्क वाढवले, काही घटकांचे मार्क कमी केले, एवढंच करतात ते. सिलेबस बदलतोय म्हणजे असं वेगळंच का? आता हिस्ट्री काय वेगळी राहणार आहे का? जिओग्राफी काय वेगळी राहणार आहे? पॉलिटी वेगळी राहणार आहे? तेच राहतं. ज्यांना अभ्यास करायचा आहे, हे तुम्हाला काय सांगतोय, वेगवेगळे विद्यार्थी फोन करतात आणि सिलेबस बदलला म्हणजे सगळंच जाईल, नवीनच येईल, असं काही काय असतात. त्यामुळे ते अभ्यास बंद केलेला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी. ॲड आल्यानंतर बघू, हा ॲटिट्यूड ठेवू नका. ॲड आल्यानंतर बघल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. आता सध्या गट ब ची जे मुख्यला चांगले मार्क आहेत त्यांना ते मेन्सचा अभ्यास करतायत, हे लक्षात ठेवा. त्या मेन्सला काय राहतंय, मराठी प्लस इंग्लिश प्लस GS राहते, हे लक्षात ठेवा. मग त्यांचा पूर्ण सगळं स्ट्रॉंग होतं. आणि जे गट क च्या मुख्यला आहेत आता सध्या, त्यांचा पण सेमच अभ्यास चालू आहे, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही याच्यामध्ये नसाल आणि सरळ सेवा करत असाल तर हेच विद्यार्थी परत गट ब येणारी, गट क ची मुख्य प्रिलिम्स आणि येणारी सरळ सेवा देणार आहेत, हे लक्षात ठेवा. सरळ सेवा देणार आहेत, हे सर्वजण देणार आहेत, हे लक्षात ठेवा. तुमच्या बुद्धीला पटतंय का बघा, हे लक्षात ठेवा. इथं राज्यसेवा करणारा आणि UPSC करणारा विद्यार्थी सेम आहे, हे लक्षात ठेवायचं. तीच लोक इकडं पण परीक्षा देणार आहेत. जर मग ते आता मराठी इंग्लिश विथ मराठी इंग्लिश रेडी असतील तर तुम्ही त्यांचा अभ्यास त्याच्यासोबत टिकणार आहात का? जे म्हणतायत की आम्ही ॲड आल्यानंतर अभ्यास करणार आहोत, त्या लोकांसाठी चाललंय हे. काही विद्यार्थी फोन करून विचारतात, मग आम्ही क्लास लावले, आमचे वाया जातील, आम्ही अभ्यास केला तो वाया जाईल. अभ्यास कधीच वाया जात नसतो, हे लक्षात ठेवा. आता बघा, ह्यानं काय करते, परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येते. हे विद्यार्थी नाही आहे तुम्ही, आता परीक्षार्थी उमेदवार आहात असं आयोग म्हणते. आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनर्वलोकन ही निरंतर प्रक्रिया आहे. निरंतर प्रक्रिया का म्हणतंय? बघा, गट अ चा म्हणजे राज्यसेवेचा अभ्यासक्रम, गट अ आणि ब चा राज्यसेवेचा जेव्हा अभ्यासक्रम रिव्ह्यू केला होता, त्यावेळेस पण तुम्हाला 2 वर्ष दिलेले आहेत. ज्यावेळेस अभ्यासक्रम चेंज केला, ऑब्जेक्टिव्ह कडून डिस्क्रिप्टिव्ह कडे आपण जेव्हा गेलो, त्यावेळेस 2 वर्ष तुम्हाला दिलेली होती आयोगाने, हे लक्षात ठेवा. ती काय दिली, कशी दिली, सर्वांना माहिती आहे, हे लक्षात ठेवायचं. तर एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीचा जो अहवाल प्राप्त होतो, त्याची आयोग मान्यता देतं त्यांना, आणि त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते आणि प्रसिद्धीपत्रक देऊन ते उमेदवारांना पुरेसा वेळ कालावधी म्हणते. हे मागच्या वेळेस राज्यसेवेसाठी 2 वर्ष दिली होती. म्हणून जे विद्यार्थी किंवा जे काही काही जे अफवा पसरवणारे म्हणतात ना, की आयोग काय करणार आहे, गट क चा 2026 ची ॲडच तेव्हा टाकणार आहे की ज्यावेळेस सिलेबस बदलेल. आणि एवढं सोपं नसतं, हे लक्षात ठेवा. आयोग काय म्हणतोय, समिती स्थापन केली, ह्या समिती काय करेल, अहवाल देईल. अहवाल दिल्यानंतर ह्या समितीला 3 महिन्याचा टायमिंग आहे, हे लक्षात ठेवा अहवाल द्यायला. मग अहवाल दिल्यानंतर आयोग काय करेल, ते मंजुरी देईल. मंजुरी दिल्यानंतर काय करेल, ती पब्लिश करेल आणि तुम्हाला पुरेसा वेळ देईल. मग पुरेसा वेळ, आणि ह्या समितीला जर टायमिंग 3 मंथ आहे, हे लक्षात ठेवायचं, तर तुम्हाला पुढचा म्हणजे 3 महिने 4 महिने ॲड येणार आहे का? तर असं येणार नाही, असं बऱ्याच जणांना सांगितलं जातंय. तर ह्याने काय सांगितलंय बघा, पॉईंट 3 नंबर बघा. त्याच्यामध्ये सद्यस्थिती 2026 ची गट क ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे ना, ती पूर्व आणि मुख्य या स्वरूपात होणार आहे, हे लक्षात ठेवा. 2 पद्धतीने होणार आहे, जशी आपली कन्व्हेन्शनल होत आली आहे तशीच होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरून काय अंदाज काढू शकता तुम्ही? अंदाज का काढायचा? तर अभ्यास करण्यासाठी काढायचा. त्याच्यानुसार काय करा, आयोग सरळ सेवा सेपरेट करल, हे ह्याच्यावरून दिसते, हे लक्षात ठेवा. कारण गट क जर आतापर्यंत आलेली पदं, जर समजा तलाठी, बऱ्याच विद्यार्थ्यांना तलाठी, परत बाकीचे जे काही पदं आहेत,
तर त्यांच्यासाठी अभ्यास करतायत, तर त्यांना सिलेबस काय असतो हे लक्षात ठेवा. सिलेबस काय असतो आजपर्यंत, आता बेलिपचा जो सिलेबस आलेला आहे तसा सिलेबस असणार आहे. काय फरक असणार आहे? सिलेबस म्हणजे आता समजा काय फरक असतो, तेच विषय असतात, कमी जास्त मार्काला करतात ते. आता बघा, जाहिरात काय म्हणतं ह्यांनी, सदर परीक्षेची जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जाहिरात गट क ची येणार आहे हे लक्षात ठेवा. ह्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली, गट क ची वेगळी ॲड येईल, सरळ सेवेची वेगळी ॲड येईल. एकासाठी अभ्यास करणाऱ्यांच्यासाठी सांगते. अफवावर विश्वास ठेवू नका. शंका असल्यास संपर्क कलाऱ्याशी संपर्क साधा म्हणते. तिथं जरी फोन केला तर हेच सांगतायत की तुम्ही आयोगाचं प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलंय ते बघा, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगून देतो की जे एक फुल स्टॉप सांगतो की जेणेकरून तुम्ही कधी फायद्यात राहाल. अभ्यास गट ब, गट क, राज्यसेवेच्या प्रिलिम्स असलेले, मेन्स असलेले आणि नसलेले पण. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट, सायन्स, मॅथ्स, रिझनिंग आणि मराठी प्लस इंग्लिश हे सब्जेक्ट असतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर गट ब च्या मुख्याला म्हणलं तर त्याला काय तर रिमोट सेन्सिंग आहे. मग ते छोटे छोटे सब्जेक्ट असतात की जे ते तुम्हाला 2 दिवसात करू शकतात. हे लक्षात ठेवा. ते इथं आपण पकडत नाही. आपण काय पकडतो बघा, हिस्ट्रीमध्ये हेच हिस्ट्री सगळीकडे राहतं, जिओग्राफी हेच राहतं, पॉलिटी तेच राहतं, इकॉनॉमी ते राहतं, करंट तेच राहतं, सायन्स तेच राहतं, मॅथ्स रिजनिंग सगळीकडे सेम राहतं. आता राहतो प्रश्न मराठी इंग्लिशचा. तर गट ब आणि गट क च्या मुख्याला असलेले हे सर्व करत राहणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही ह्या मराठी किंवा इंग्लिशपैकी स्पेसिफिक इंग्लिश करून घ्या. तुमच्याकडे वेळ असेल तर 1 तासभर देत चला रोज त्यांना. आणि ह्या सब्जेक्टपैकी 4 सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमी ह्या सब्जेक्टपैकी 2 सब्जेक्ट स्ट्रॉंग करून घ्या सध्या. तोपर्यंत आयोगाचा जे सरळ सेवेचा जो आहे तो अभ्यासक्रम पण येऊन जाईल. नाही आला तर तुम्ही फायद्यात राहाल, हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर आता निवांत बसाल आणि ॲड आल्यावर जर अभ्यास करणार म्हणाल तर हे जे गट ब आणि गट क च्या मुख्याला असणारे आहेत ना, ते सर्व अभ्यास करून PYQ करून तयार असणार आहेत, हे लक्षात ठेवा. तयार असलेल्या उमेदवारासमोर तुम्हाला कॉम्पिटिशन करायची असेल आणि तुम्ही सुरुवात करणार असाल तर ते शक्य नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय अडचण असेल, हे जे सांगितलेलं पटत नसेल, पटलं तर घ्या, नसेल तर सोडून द्या. अभ्यास करण्यासाठी तुम्हाला दिलेली ही दिशा आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये.